हॅलो नमस्ते. कशा आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर पुन्हा एकदा तुमचे आपल्या नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत. तर आजचा व्हिडिओ पण थोडासा क्लिनिंगशी रिलेटेडच आहे, कारण मी आज तुमच्यासोबत आहे ना देवघराची डीप क्लिनिंग दाखवणार आहे. म्हणजे देवघराच्या डीप क्लिनिंगचा व्हिडिओ शेअर करणार आहे. तर सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि ओम नमः शिवाय. तर आत्ता सकाळचे 6 वाजलेले. माझं बाहेरचं सगळं आवरलेलं आहे, आंघोळ वगैरे झाली आणि आज आहे ना मला देवघराची जरा क्लिनिंग करायची होती, त्यामुळे मी थोडंसं लवकर उठले. आज म्हटलं आपल्या देवघराची क्लिनिंग पण होईन आधी आणि नंतर मग देवपूजा वगैरे करता येईल त्यासाठी. तर मी घेतलं इथं आवरायला, म्हणजे सगळं काढते ड्रावरमधलं सामान. आणि जे सामान आहे ना ते सगळं याचंच म्हणजे रांगोळी वगैरे देवघरात आपल्याला जे लागतं ना तेच आहे, दुसरं बाकी काही नाही ठेवलेलं. त्यात कापूस वगैरे, रांगोळीचे जे कलर वगैरे असतात, आपली साधी रांगोळी, परत जे रांगोळ्याचे डिझाईन असतात काढायचे ते पण, आणि ग्रंथ वगैरे असं ठेवलेलं आहे. तर चला मग मी हे सगळं काढून घेते. देवाला आपल्या बऱ्याच वस्तू लागतात, म्हणजे रांगोळी म्हणा किंवा रांगोळी ते तर असतंच जरूर, म्हणजे आपण एका जागेवरच ठेवतो ते. पण अशा दुसऱ्या ज्या वस्तू त्या कधीतरीच लागतात, त्या पण अशा जागच्या जागी असल्या ना मग लवकर मिळतात पण, नाही तर मग इकडं तिकडे शोधाशोध करावी लागते. त्यामुळे मी हे बघा अशा बरण्यात ठेवलेले, जे आपला गुलाल असतो, गुलाल, खडीसाखर, परत हळद असती, आणखीन बरेचसे असते, बुक्का वगैरे, ते आपल्याला कधीतरीच लागतं आणि मग टायमाला वेळेला सापडत नाही. त्यामुळे मी सगळं इथं देवाच्या खाली जे ड्रॉवर आहेत ना बनवलेले तिथंच ठेवते. आणि ही छोटीशी एक सुपली पण आहे, ते मी देवघर म्हणजे देवघर झाडायला वगैरेच वापरते. म्हणजे खालचं नाही झाडत ते, मी वरचंच देवघराचं जे असतं ना तेच झाडवते. आणि परत अजून आपल्याकडं अष्टगंध ते बरंचसं लागतं, त्यामुळे ते सगळं मी इथेच खाली ठेवलेलं आहे. तर मी सगळं काढून घेतलं त्यातलं आणि आता सगळं व्यवस्थित झाडून घेते. म्हणजे त्या सुपलीने छोटंसं झाडू आहे त्या सुपलीसोबत, त्याने म्हणजे त्यात कसं व्यवस्थित भरता पण येतं आणि असं कापडाने आपण सगळं नाही निघत ना, त्यामुळे मग ही सुपली छान उपयोगी पडते. तर चला मग मी सगळं क्लीन करून घेते आणि नंतर मग थोडंसं म्हणजे खूप ओलं फडकं नाही करायचं, फक्त थोडंच ओलं फडकं करणार आहे मी आणि लगेच मग सुक्या फडक्याने पण पुसून घेणार आहे. तर मग थोडंसं ओलं फडकं करून आणते आणि मग सगळं पुसून घेते. आणि जी लाईटीची जाळी आहे ना ती पण मला थोडीशी क्लीन करायची आहे, तर ती पण थोडीशी पुसून घेते मी. आणि हे देवाचे फोटो आहेत ना ते पण काढून घेते, सगळं वरचं पण पुसायचं आहे, तर वरचं ते सगळं पुसून घेते आणि नंतर मग देवाची जाळी पण क्लीन करेन. देवाची जाळी काही नाही, फक्त आहे ना ओल्या फडक्याने जरा पुसून घेणार आहे. आणि हे साईडचे जे कप्पे आहे ना ते पण म्हणजे असं कोपऱ्यांनी जास्त जाळ्या वगैरे होतात. आत्ता म्हणजे एवढ्या काही जाळ्या वगैरे झालेल्या नाही आहेत, कारण मी आत्ताच मध्येच स्वच्छ केलं होतं. तर म्हटलं मग वरचं पण घेते मी लगेच काढून. वरती थोडंसं ते खाली जो लाईट लागतो आहे ना जाळीत त्याचं ते तसंच राहिलेलं आहे, ते अजून राहूनच गेलं आहे, म्हणजे त्याचं राहिलं आहे थोडंसं काम, तर ते राहूनच गेलं आहे. एकदा मागं पडलं की तसंच मागं पडते, त्याच्यामुळे थोडंसं लाईटीची भीती वाटते, म्हणून मी थोडंसं दमानीच करते वरती. तर मी सगळं झाडून घेतलं आहे आणि आता म्हटलं थोडंसं ओल्या फडक्याने क्लीन करून घ्यावा. खूप म्हणजे असं ओलं नाही केलं आहे मी, थोडंसंच. आणि लाईट पण बंद केलं आहे, थोडंसं नॉर्मल ओलं करून आणलं आहे आणि त्यानेच पुसून घेते. म्हणजे जाळी कशी व्हाईट आहे ना त्यामुळं हळदी कुंकाचे वगैरे हात लागतात. जाळीला नाही शक्यतो मी हात लावत, पण शाश्वती कोणी तिला आवडतं की तेव्हा हळदी कुंकू व्हायला, तर त्याच्यामुळे ती वाहत असते.
आणि ओल्या फडक्याने पुसल्याच्या नंतर मी लगेच सुकं नॅपकिन पण आणलं होतं पुसायला. ते आता सुक्या नॅपकिननी पुसून घेते. आणि साईडचे जे कप आहे ना ते पण ओल्या फडक्याने आधी पुसते आणि नंतर मग जे आपलं सुकं फडकं आहे ना त्याने पुसून घेते. साईडने कसं बारीक बारीक कोपरे असतात त्यामुळे जाळ्या वगैरे होतात, तर त्याचं आपल्याला क्लीन करावं लागतं. तर मी सगळं पुसून घेते आणि नंतर बोलते मग तुमच्याशी. जसं सकाळी सकाळी देवपूजा झाली ना तर मग छान वाटतं. त्यामुळेच मग मी आज थोडंसं म्हटलं लवकर उठता येईन आणि सकाळीच क्लिनिंग करून घेता येईन. कारण व्हिडिओ ते बनवायचं म्हणलं की मग सकाळी कसा वेळ लागतो आणि सकाळी घाई पण असते डब्याची वगैरे. त्यामुळे म्हटलं आज आपण लवकर उठू, म्हणजे अर्धा तास का होईना लवकर उठलं ना तर मग आपल्याला व्हिडिओ पण बनवता येईल क्लिनिंगचा आणि बाकीचे कामं पण वेळेत होतील. त्यामुळे मग मी आज सकाळीच आवरलं पटपट आणि नंतर मग घेतली क्लिनिंगला. आणि याच्यानंतर मला देवपूजा पण करायची आणि आज शुक्रवार पण आहे, तर कळस पण बदलायचा आहे मला. म्हणजे बदलायचा म्हणजे घासून काढायचा आहे. जो आपण कळस ठेवतो ना कुलदेवतेचा, तर तो शुक्रवार असल्यामुळे मंगळवारी आणि शुक्रवारी मी घासत असते आणि नवीन पाणी ते भरून ठेवत असते त्यात. तर योगायोगाने आज शुक्रवार पण आलेला आहे, म्हटलं मग ते पण आपल्याला करता येईल. आणि ड्रॉवर पण मी मस्त आता पुसून घेतलेत सगळीकडून आणि थोडासा झुरळाचा स्प्रे पण मारणार आहे ड्रॉवर खाली, कारण झुरळं नको व्हायला. आधीच प्रिकॉशन घेतलेली बरं म्हणून मारून ठेवते तिथं, म्हणजे जेणेकरून झुरळं होणार नाहीत. आणि हे ड्रॉवर आहे ना त्याला असे म्हणजे असे चाकाचे नाही आहेत, नाही तर मग ते बाहेर काढून त्याच्या खालून झाडून वगैरे घेता येतात. पण हे छोटे छोटे होते त्यामुळे त्यांनी त्याला चाका नाही बसवले, असेच आपले ढकलायचे बसवलेत. तर त्यात असं फट वगैरे काही नाही, त्यामुळे झुरळं नाही होत एवढे, म्हणजे अजून तर नाही झाले पण काय माहिती इथून पुढं. तर मी आता सगळं पुसून घेतले आणि देवाच्या ज्या फ्रेम आहेत ना त्या पण लावून घेते. ते एक माझ्याकडे स्वामी समर्थाची आणि एक आपल्या देवीची सरस्वतीची आणि लक्ष्मीची सरस्वतीची नाही आहे, आणि गणपतीचा फोटो आहे आणि एक महाराजांचा फोटो आहे. महाराजांचा फोटो मी वर ठेवते आणि एक छोटीशी महाराजांची मूर्ती पण आहे, तर ती माझी देवाऱ्यावरच असते. तर माझं वरचं सगळं क्लिनिंग झालेलं आहे. आता मी देवपूजा वगैरे करून घेते आणि ड्रॉवरमध्ये जे सामान आहे ना ते पण सगळं भरून घेते आणि नंतर बोलते मग तुमच्याशी. तर इथे मी ड्रॉवरमध्ये जे सामान मी बाजूला काढून ठेवलं होतं ना ते जरा मी दूर नेऊन ठेवलं होतं, म्हणजे हात पुरत नव्हता माझं, म्हणून मग मी सगळं असं जवळ घेत होते. म्हटलं जवळ घेतलं का मग पटपट ठेवता येईन आपल्याला पण. तर हा छोटासा टेबल आहे ना आम्ही गणपतीला ठेवण्यासाठी घेतला होता, म्हणजे आत्ता नाही पण नंतर आपण गणपती वगैरे बसवतो ना त्यावेळेस. तर त्याची पिशवी ना मला थोडी तेलकट वाटत होती, त्यामुळे म्हटलं मग ती पिशवी काढून टाकली मी आणि दुसरी पिशवी होती माझ्याकडं, तर ती पिशवी मग त्यात भरून ठेवलं आणि व्यवस्थित रॅप करून ठेवलं, जेणेकरून आपण असं व्यवस्थित रॅप करून ठेवलं ना तर मग खराब होत नाहीत वस्तू. त्यामुळे आणि ह्या ज्या हळदी कुंकाच्या किंवा अष्टगंध गुलालाच्या बरण्या आहेत ना त्या मी असं सगळं बरण्यांनी भरून ठेवलेलं आहे. आणि हे देवाचं कापड आहे ते पण मी अगदी व्यवस्थित ठेवलं. या छोट्या छोट्या माळा आहेत, देवांसाठीच आणलेलं आहे मी, म्हणजे दररोज नाही वापरत पण सण वगैरे असन तर, म्हणजे आता श्रावण लागलं की सगळे सणच चालू होतात, मग श्रावणच्या तिथून पुढं घालत असते मी देवांना. म्हणजे इथून मागं नाही घातल्या कधी, कारण मी आत्ताच घेतलेल्या आहेत आणि त्यामुळे मग आता पहिल्यांदाच वापरणार आहे. मागं एकदा दोनदा घातल्या होत्या मी, पण परत काढून ठेवल्या. मला काय ते म्हणजे थोडेसे मोठ्या होत होत्या, त्यामुळे म्हटलं त्याला जरा ॲडजस्टमेंट करता येईल आणि मग नंतर वापरता येईल.
म्हणून परत काढून ठेवल्या. आणि अशा छोट्या छोट्या बरण्या आहेत माझ्याकडं. ह्या म्हणजे मी स्पेसिफिक विकत नाही आणल्या, असं काही पण आपण तुपाच्या वगैरे किंवा कशासाठी पण आणतो ना, असं काही घेतो ना, तर मग त्याच्याच ह्या बरण्या आहेत, तर त्याचाच वापर केलेला आहे मी. आणि पहिला कप्पा पूर्ण झाला आहे आणि आता दुसऱ्या कप्प्यात फक्त मी आहे ना जे रांगोळीचे कलर होते ना ते एका साईडला त्या लाल पिशवीत भरून ठेवले आणि कापूस असतो ना तो पण एका गुलाबी पिशवीत मी भरून ठेवला आहे. आणि हे ग्रंथ सगळे मी व्यवस्थित ठेवून देते. ही भगवद्गीता आहे ना ती वास्तुशांतीच्या वेळेसच आली होती, कोणीतरी दिली होती, माझ्या एवढं नाही लक्षात आता. आणि शिवलेला अमृताचा ग्रंथ हा माझ्या आईने आणला होता माझ्यासाठी, तर तो पण मी आता वाचायला चालू करणार आहे. म्हणजे जसंच वेळ भेटेल तसं मी वाचत जाणार आहे, एक एक अध्याय किंवा जसं वेळ भेटेल तसं कधी 1 कधी 2 असं अध्याय मी वाचणार आहे आता इथून पुढं. तर त्यामुळे मी तो पण वर ठेवला आहे. आता मी देवपूजा वगैरे करून घेते आणि तुम्हाला फायनल लुक दाखवते ड्रॉवरचा. तर असं ठेवलेलं आहे मी सगळे व्यवस्थित. आणि याच्यात कापूर आहे, खाली उदबत्तीचं पॅकेट आहे आणि ही तेलाची बॉटल आहे, आपल्याला देवाला दिवा लावायला जे तेल लागतं ना ते. आणि त्या साईडला त्या का पिशवीत आहे ना कलरची रांगोळी आहे, तर व्हाईट रांगोळी आहे. चला मग मी देवपूजा करून घेते. आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. चला मग नंतर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.